तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी चिली पोटॅटो। चायनीज पदार्थ आहे। बटाटे महाग झाले थोडेफार, कारण कॅसे छान छान चमचमीत खायची पण इच्छा होते। त्याला काय करणार, आणि असे चमचमीत पदार्थ मुलांना खाऊ घातले की ते आवडीने खातात। बाहेर खाण्यापेक्षा आपण त्यांना घरी बनवून दिलं तर अति उत्तम आहे ना। तुम्हाला पटलं की नाही पटलं? मला तर पटलं, कारण की मी माझ्या मुलांना असंच खाऊ घालते। कधी केव्हा तरी ठीक आहे। आता पावसाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे बाहेरचं खाणं आपण टाळलं पाहिजे। आणि असे चायनीज पदार्थ मी यूट्यूबवरती शेअर केलेले आहे, जसं की वेज स्टीम मोमोज 2 वर्ष झाली आहे, पण खूप मस्त रेसिपी आहे। ती सुद्धा चायनीजच पदार्थ, चायनीजच रेसिपी आहे। पनीर टिक्का, पनीर चिल्ली आणि पास्ता मसाला तो मस्त बनवलेला आहे। ती पण रेसिपी पाहिली नसेल ती बघा, आवडेल, नक्कीच आवडेल। त्याच रेसिपी सोबत मी ब्लॉग पण करते, ते ब्लॉग पण तुम्ही पहा। खूप मस्त परिवार सोबत खूप सारे रेसिपी आहेत लाईनीमध्ये, कोणतेही पहा, सगळ्या छान छान रेसिपी आहेत। आणि आज आताची रेसिपी खूप मस्त आहे आणि मुलांना पण खूप आवडेल आजची रेसिपी। तर स्टार्टिंगपासून येईपर्यंत पूर्ण पहा। तर चला आपण क्रिस्पी चिली पोटॅटो रेसिपी बनवणं सुरू करूया, अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये। तर या ठिकाणी मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि अगदी उभे काप करून घेतलेले आहेत। बटाटे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत ते। आणि सुरुवातीला मी गरम पाणी उकळत ठेवलं होतं। तर उकळत्या गरम पाण्यामध्ये आपण हे बारीक चिरून घेतलेले बटाटे त्यात घालूया। 5 मिनिट ठेवूया उकळत, आणि थोडेफार कच्चे ठेवायचे पूर्णपणे। आता आपण त्यातला जो गरम पाणी आहे तो काढून घेऊ आणि थोडा वेळसाठी थंड करत ठेवूया। थोडंसं थंड झाले की त्यानंतर आपण मस्त कॉर्नफ्लॉवर बटाट्याला लावून घेऊ। तर हे बघा, पाणी पूर्णपणे काढून घेतलं। आता बाउलमध्ये घातलेले आहेत बटाटे। आता त्यांना आपण छान मस्त कॉर्नफ्लॉवर लावून घेऊ। 3 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, तुम्ही तुमच्या अंदाजाने पण थोडा अजून वाढवू शकता कॉर्नफ्लॉवर। तर ह्यामध्ये आपण मिरी पावडर घालूया, 1 चमच्याच्या अंदाजाने घ्यायचं, थोडंफार मिरी पावडर आपण नंतर घालूया। तर हे बघा, उरलेली मिरी पावडर आपण बाजूला केली, चवीप्रमाणे मीठ। आता हलक्या हाताने छान कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित बटाट्यांना लावून घ्यायचं। हलक्या हाताने करायचं हे काम, नाही तर बटाट्याचे काप तुटू शकतात, कारण की आपण अगोदरच उकळून घेतलेले आहेत। आणि हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं, अगदी चारही बाजूने असंही बटाट्यांना व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर लागलं जातं। तर हे बघा, झालं कॉर्नफ्लॉवर लावून। तर या ठिकाणी मी कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे, छान गरम झालेलं। आता आपण कॉर्नफ्लॉवर लावलेले बटाटे ते छान असं मस्त गोल्डन कलर येईपर्यंत, हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। तरी 5 मिनिटे आता आपण हे फ्राय करत ठेवूया तेलात। अगदी सतत झाराने हलवत राहायचं, चारही बाजूने छान हलकासा गोल्डन कलर आणून द्यायचं। हे बघा, मस्त गोल्डन कलर आलेले। आता आपण प्लेटमध्ये काढू, खाली टिश्यू पेपर ठेवलेले आहे, म्हणजे सगळं तेल टिश्यू पेपरला लागेल। आणि अगदी क्रिस्पी पोटॅटो तुम्ही टॅमॅटो कॅचअप बरोबर शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकता। असे खूप खायला मस्त वाटतात, अगदी क्रिस्पी। अगदी हलका कलर आपण आणलेला आहे पोटॅटोला। अशा प्रकारे हे पोटॅटो असे छान असे तळून घ्यायचेत। ह्याहून जास्त गोल्डन कलर नाही आणायचं। तर आता आपण पॅनमध्ये गरम करत तेल ठेवलेलं आहे। तर आता आपण बारीक चिरून घेतलेली लसूण ती घालूया, आणि आलं आणि लसूण ह्याची पेस्ट नाही बनवायची, चिरून घ्यायचं, कारण की चायनीज पदार्थ कोणतेही असले तरी ते लसूण आणि आलं हे बारीक चिरलेलंच वापरावं लागतं। तर आता छान असं फ्राय करून घेऊ मंद आचेवरती। त्यानंतर उभा चिरून घेतलेला कांदा तो घालूया। तरी कांदे मी 2 घेतलेले आहेत, मीडियम आकाराचे पाहू शकता, आणि उभे चिरून घेतलेले आहेत। जर कांदा पातला, जर मोठे मोठे कांदे असतील तर तेही कांदे तुम्ही वापरू शकता। तर त्यानंतर आता आपण शिमला मिरची घालूया, आणि थोडीफार कच्चं ठेवायचं। कांदा आणि शिमला मिरची थोडीशी कच्ची ठेवायची, पूर्णपणे अजिबात फ्राय करायची नाही, म्हणजे थोडीशी कच्ची ठेवायची। तरी 2-3 मिनिटे आपण छान तेलात फ्राय करून घेऊ। आणि यामध्ये तुम्ही गाजरही घालू शकता, जर गाजर असेल किंवा घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। आणि आता आपण टॅमॅटो कॅचअप घालूया। टॅमॅटो कॅचअप मी पातळ केले पाणी घालून। त्यानंतर मिरची पावडरची पेस्ट केलेली आहे तीसुद्धा घातलेली आहे। मिरची पावडरची पेस्ट मी घरी म्हणूनच घातलेली आहे। जर तुमच्याकडं रेड चिली सॉस असेल तर तुम्ही घालू शकता। आता मिरी पावडर जेवढी होती तेवढी सगळी आपण घातलेली आहे यामध्ये। आणि शेजवान चटणी 2 चमचा घ्यायचा। सोया सॉस पण घातलेला आहे, पण ते व्हिडिओ आली नाही, शूट झालेलं नाही, त्यामुळे तुम्ही आठवणीने सोया सॉस घाला 2 चमचाच्या अंदाजाने, जास्त नाही घ्यायचं। तर हे झालं।
मस्त हलकंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा. छान थोडीशी कच्ची आहे शिमला मिरची. त्या ओलात आपण कांदापात घालूया. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालूया. पेस्ट तयार केलेली मी तरी 3 चमचा घेतलेला कॉर्नफ्लॉवर. त्यात मी माझ्या अंदाजाने पाणी घालून त्याची पेस्ट तयार केली. आणि जर तुम्हाला वाटत असेल घट्ट झालं तर तुम्ही वरून पाणी घालू शकता. आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण क्रिस्पी पोटॅटो ते घालूया आणि हलक्या हाताने अगदी चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही. फक्त हे जे आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे ती ग्रेव्ही व्यवस्थित पोटॅटोला लावून घ्यायचं बस. आणि पॅन छान असं हलवून घ्यायचं ज्याने सगळं एकसारखं लागलं जाईल. आता वरून आपण कांदापात घालूया आणि सफेद तेल. तर अशा प्रकारे क्रिस्पी चिली पोटॅटो बनवून तयार झालेली आहे. आणि केव्हाही कधीही तुम्ही बनवू शकता. हलकीशी भूक लागली तर ऑर्डर करण्यापेक्षा असं घरी बनवून चमचमीत असं घरी बनवून खा तुम्ही. हे बघा आता आपण गार्निश करायला घेऊया. डिशमध्ये एका प्लेटमध्ये आपण काढलेलं आहे चिली पोटॅटो. आता आपण कांदापात घातली आणि परत आपण सफेद तेल घालू. खूप सुंदर अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर नक्की करा आणि कमेंट करा. अगदी गरम गरम आहेत. आणि जे बटाट्याचा जो शेप आहे तो आपण मस्त पनीरसारखा चौकोनी दिलेला आहे. सेम तसेच दिसत आहेत. आणि चायनीज पदार्थ तर म्हणतात ना फेवरेटच आहे सगळ्यांचा. तर तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते. मस्त असं क्रिस्पी झाले छान. आणि ग्रेव्ही पण मस्त आपण दिलेली आहे त्यामुळे मस्त टेस्टी झाले. नुसती रेसिपी नुसती पाहू नका तर ट्राय करा. आणि लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा अजून केलं नसेल तर. आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब हे पूर्णपणे फ्री आहे. त्याला चार्ज अजिबात लागत नाही. तर ते आठवणीने करा. तर रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.